रिद्धी सिद्धी ज्यांच्याकडं आहे, ज्यांच्याकडं भगवान परमात्म्यानं भगवंताचं स्वरूप आणि द्वारकादास महाराजांचं स्वरूप एकच आहे. मी तुपन जाऊ दे दुरी एकची गोंगडी पांघरू हरी, असे असणारे हे संत महात्मे अलौकिक लीला करतात, अलौकिक त्यांचं त्या ठिकाणी कार्य करतात. आणि आपलं कार्य संपल्यानंतर कशासाठी येतात संत महात्मे, का आले असतील द्वारकादास महाराज या ठिकाणी? त्याचं कारण आहे, बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. याही साधू संतांच्या अंतकरणातली भावना आहे. जसं आईच्या अंतकरणामध्ये असतं माझ्या मुलांचं चांगलं व्हायला पाहिजे, तसं संतांचं अंतकरण म्हणजे आईचं अंतकरण आहे. साधू संतांचं अंतकरण म्हणजे आईचं अंतकरण आहे, बापाचं अंतकरण आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिबान. म्हणजे संत महात्मे आई वडिलाचं अंतकरण घेऊन येतात. एखाद्या वेळेला रागवतात, कठोर बोलतात, परंतु त्या कठोरपणामध्ये सुद्धा आपलं भवितव्य लपलेलं असतं. जसं नारळवरून कठोर आहे आपले गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज. एखाद्या वेळेला असे बोलायचे महाराज की राग यायचा लोकांना, जे अडाणी असायचे त्यांना राग येत होता. गुरुवर्य महाराज खूप खवळायचे, रागवायचे. परंतु ज्या वेळेला थोड्या वेळानं बघायचे तर त्यांनाच प्रेम निर्माण व्हायचं पुन्हा. नारळ जसं वरून कठोर आहे पण आत दडलेलं मधुर पाणी आहे ना, तसं संतांचं अंतकरण आहे. या महात्म्यांनी या ठिकाणी साधना केली आणि तुम्हाला आम्हाला परमार्थाच्या मार्गाला लावून दिलं. असे या साधना स्थळीवर प्रभू रामचंद्रजी पदस्पर्शानं पुनीत पावन झालेल्या या भूमीमध्ये 7 दिवसापासून मला सुद्धा माझं अहोभाग्य म्हणायचं की मला या ठिकाणी कथा करण्याचा योग आला. ज्यांच्यामुळे प्राप्त सर्व ट्रस्टी मंडळी, त्याचबरोबर आमचे विजयदादा कुंजीर, त्यांच्याकडून या ठिकाणी सेवेचा योग आला. त्याचबरोबर या कथेसाठी सत्संगत करणारे आणि ज्यांनी मला संपर्क केला ते आमचे अंकुश महाराज थेटे, त्यांना धन्यवाद आहे. त्याचबरोबर रोज नित्यनियमानं बरीच भजनी मंडळी या ठिकाणी येऊन गेली कथेला भेट देण्यासाठी. आजही लाडगाववरून आमचे पोटे महाराज आणि विखे दादा उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद आहे. कापूस वाडगाववरून आमचे खिलरी मामा उपस्थित आहे आणि माझ्याबरोबर गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी कथेला सत्संगत करणारी सर्व आमची महाराज मंडळी असेल, आमचे कारभारी महाराज उगले असतील. त्याचबरोबर गोड असे साऊंड सिस्टीम आहे. आमचे वाघ महाराज असतील, आमचे कदम माऊली असतील, त्याचबरोबर आमचे बेलगाववरून अनिकेत महाराज, त्यांना धन्यवाद आहे. त्याचबरोबर आमचे कैलास महाराज फाळके, त्याचबरोबर आमचे राजेंद्र महाराज गोरक्ष, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजही या ठिकाणी गेल्या 1-2 दिवस झाले बाबांचे खाडे, परंतु पूर्ण बाबांनी सुद्धा कथा श्रवण केली. आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि वारकरी वैभव, वारकरी रत्न आमचे केशवजी बाबा शिंदे बाबा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. आमचे मनोज महाराज उपस्थित आहेत, 3 दिवस त्यांची सुद्धा या ठिकाणी हजेरी लागली, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. गोड सुंदर महाराज एकांतामध्ये गंगेच्या गोदावरी माईच्या पवित्र तीरावरती असलेले परम पवित्र स्थान, या स्थानावरती या ठिकाणी मला हा योग आलेला आहे. रोज नित्यनेमानं पाहुणे मंडळी सगळे सोयऱ्यांनी सर्वांनी भेटी दिल्या. आजही आमचे काका परवाही होते, काल का परवा भास्कर काका शिंदे कालही परवा होते ना, आजही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही काकांना धन्यवाद आहे. त्याचबरोबर सर्व आमचे विजयदादा कुंजीर, त्यांचा सर्व मित्र परिवार, आचार्य दादा असेल, स्वयंपाक करणारी मंडळी असतील, सगळी अन्नदान करणारी असेल, सडा सामर्जन करणारे असेल, वाढ करणारी मंडळी असेल, आमच्या माता भगिनी असतील, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि हा आपला जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं ज्यांनी कार्य केलं, तुमची कथा महाराष्ट्रभर दिसली सर्वांना. अनेक लोकांचे फोन आले मला पण, कारण इथं यूट्यूबला सुटली की लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी भाग सुटून जातो तो. लांब लांब लोकांनी फोन केले की महाराज कुठं आहे बाबुळगाव गंगा? मी म्हणलं गंगेच्या किनाऱ्यावरती आहे, जिथं प्रभू रामचंद्रजीच्या पदस्पर्शानं पावन झालेली ती भूमी आहे. प्रभू रामचंद्रजी याच मार्गे आले होते आणि म्हणून अशा या पवित्र स्थानावर
बोलावं तेवढं थोडं आहे. त्या परमात्म्याविषयी, त्या श्रीरामाविषयी मला या ठिकाणी 7 दिवस बोलण्याची संधी प्राप्त झाली. मी आपल्यासमोर शैक्षणिक रामायण कसं असावं, आध्यात्मिक रामायण कसं असावं, ज्ञान होण्यासाठी, भक्ती वाढण्यासाठी प्रेममय रामायण कसं असावं याच्यावरती चिंतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याची जी सेवा आहे ती अलौकिक सेवा आहे. एक वचनी, एक पत्नी, एक मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभू रामचंद्रजीचं चरित्र आहे. मी सांगितलं श्रीराम प्रभूची कथा ही मंदिरातल्या देवाची कथा नसून ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. ही चित्रकथा आहे, ही चित्रकथा नाहीये, ही शब्दकथा नाहीये, ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. आणि ही एक चौकट आहे, त्या चौकटीमध्ये आपण बसून पाहायचं. आपण राजा दशरथाच्या भूमिकेमध्ये शोभतो कारण आपणच आपल्याला ओळखू शकतो. लक्षात घ्या. आणि खऱ्या अर्थानं जगानं कौतुक करून उपयोग नाही. एखाद्या वेळेला जग कौतुक कर, मला माझा एवढा मुद्दा बारीक आहे का, एवढा जरी समाजाला 7 दिवसामध्ये भरपूर झाला. जगानं आपलं कौतुक करून उपयोग नाही. आपलं कौतुक ज्या दिवशी आपल्याला वाटेल तो खरा भाग्याचा दिवस आहे. आणि आपण मुळात कसे आहोत हे कोणाला माहिती आहे? लोकांना थोडी माहिती. मी वरून चांगला दिसतो, आतून कसा आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही मला वरून चांगले दिसता, आतून कसे माहिती आहे तुम्हाला? मला माहिती आहे का नाही? म्हणजे आपण कसे आहोत म्हणजे ऐका जरा, आपला नवरा किती पाण्यात आहे हे 50% कोणाला माहीत राहतं? खरं सांग, इमानदारीने सांगा, खोटं बोलू नका. आपला नवरा किती पाण्यात आहे 50% कोणाला माहीत राहतं? त्याच्या मंडळीला. म्हणजे काय झालं, एक म्हातार गेलं खळ्यावर. आता जुना काळ बरं का, जुना आमच्या काळातलं सांगतो जरा. एक म्हातारं खळ्यावर गेलं. खळं होतं ना पहिले, करडीचं वगैरे खळं करायचे. आता त्या करडी आहे, ते झोडता झोडता त्या करडी उडतच असतात बाजूला. ते काय एक म्हणाय ना बाबा, वक्त्याला नाही पिडण करडीला नाही. ती करडी झोडता झोडता उडतीच ना बाजूला. त्या खळ्यावरती करडी अशी उडत होती बाजूला. आणि ते म्हातारा, आता दुपारी म्हातारे माणसानं मग शांत राहावं ना. मग ते म्हातारं गेलं काठी टेकीत गेलं. तिथं गेल्यानंतर त्या म्हाताऱ्यानं मग शांत बसायचं ना. मग ते म्हातारं म्हणलं, लोकांचे बांध करू मी जमिनी वाढवल्या आणि असा नाचधूस करत्या का रे, ही करडी इकडं उडली, ही करडी इकडं उडली, ही करडी इकडं उडली असं म्हणल्यावर त्या पोराला राग आला. आणि ते उन्हात तानाचं करडी जोडीतं तिथं. ते पोरगं म्हणलं, तुम्ही गच मारा ना म्हणल्यावर तो मर शब्द सहन नाही झाला महाराज. त्या म्हाताऱ्याला मर शब्द सहन नाही झाला. महाराज इकडून जाता काठी टेकीत चाललं होतं. इकडून जाता म्हातारं गेलं, काठी टेकीत गेलं. आणि पोराला म्हणलं, अरे करडी उडाल्या ना इकडं, मी एवढं कष्ट केले, एवढी जमीन जुमला कमवून ठेवला तुमच्यासाठी, याच्यासाठी नाचधूस केला का? ही करडी इकडं उडाली, हे करडी इकडं उडाल्या असं केल्यानंतर ते पोराला राग आला. ते घामाघूम झालेलं होतं करडी झोडून. ते म्हणलं, गच मारा ना तुम्ही. मर शब्दाचा राग आला म्हाताऱ्याला. इकडून जाता काठी टेकीत गेलं तर तिकडून आता म्हाताऱ्यानं काठी उचलून घेतली. तडा 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 आलं घरी. आणि घरी येताना पाहिलं आणि ते पोराला कळलं. आता म्हाताऱ्याच्या लय डोक्यात राग आला. मग म्हाताऱ्याचा राग डोक्यात आला म्हणल्यानंतर पोरगं मधल्या रस्त्यानं घरी गेलं आणि म्हातारीजवळ जाऊन बसलं. म्हणले, बाई माझे कोणी एक शब्द गेला गड्या, म्हातारं जरा तापलं, जरा सांभाळून घे बरं का. आणि तेवढ्यामध्ये ते म्हणले, गोस कशाला बोलला मेल्या तू त्याला, बस तू गच आता. आणि ते पोरगं बसलं बाजूला. आणि मग म्हातारं गेलं आणि म्हातारं म्हणतं, मला मर म्हणतो, एवढं कमवून ठेवलं यांच्यासाठी, मला मर म्हणतो. म्हातारी एक नाही 2 नाही, म्हातारीचं चालू वाती वळायचं काम. म्हाताऱ्या माणसाला काम काय राहतं? सांभाळायला नातीन, वळायला वाती, आहे की नाही? मग अशा टायमाला म्हातारी 1 नाही 2 नाही, म्हातारं म्हणतं मला मर म्हणतो. 2:30 वाजता म्हातारं लागलं बडबड करायला. म्हातारी 1 नाही 2 नाही, 1 नाही 2 नाही, 3:30 वाजूस तर बडबड करीत होतं. म्हातारं मला मार म्हणतो. मग 3:30 वाजता नाही राहत या घरात, आता जातो निघून. घेतली म्हाताऱ्यानं पिशवी, फेटा घेतला, घातला पिशीत, उपरनं घेतलं, घातलं पिशीत, टोपी घेतली, घातली पिशीत. राहत नाही, फोन करू नका, येणार नाही मी आता, मला मर म्हणतो. तेवढ्यात म्हातारी पुढून झाली. म्हातारी म्हणी, कोण? तो आपला सुब्या मला मर म्हणतो. म्हातारी म्हणी, तुम्हाला नाही मर म्हणत का गावातल्या लोकायला मर म्हणा का? आणि ते म्हातारा म्हणतं, मी तरी कुठं काय म्हणतो, ठुईच्या. लक्षात आलं तर पहा. कारण आपला नवरा किती पाण्यात हे कोणाला माहीत राहतं? 50% मंडळीला माहीत राहतं. पण 100ची 100% आपण कसे आहोत हे कोणाला माहिती आहे?
आपल्यालाच माहितीये चित्त ठेवी ग्वाही उपचारे चाड नाही. म्हणून मी शब्द वापरला. लोकांना आज कौतुक वाटेल, लोक उद्या शिव्या देऊ शकतात, परंतु लोकांना समाजाला कौतुक वाटण्यापेक्षा आपल्याला आपल्या अंतकरणाचं कौतुक वाटावं की मी किती अंतकरणपूर्वक श्रीरामाची कथा श्रवण केली आणि मी किती नामस्मरण करते, माझं अंतकरण किती स्वच्छ आहे आणि किती शुद्ध आहे, किती प्रेम मी माझ्या श्रीरामावरती करते. प्रेम करावं महाराज देवावरती. काही असे महात्मे वृंदावनामध्ये जा तुम्ही, कृष्ण कन्हैयाच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर डोळ्यातून गळगळा अश्रू येणारे महात्मे. ज्या दिवशी पांडुरंगाच्या मूर्तीच्या समोर, श्रीरामाच्या मूर्तीच्या समोर आम्ही उभा राहू आणि श्रीरामाला आम्ही हात जोडू आणि हात जोडल्याबरोबर आमच्या डोळ्यातून जर अश्रू आले तर समजायचं तुम्हाला पंढरपूरला जाण्याची गरज नाही. पंढरपूरचा पांडुरंग तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आमचं देवावरती प्रेम जडावं महाराज, जसं गोपाळांचं कृष्ण कन्हैयावरती जडलं, शबरी मातेचं प्रभू रामचंद्रजीवरती जडलं. किती प्रेम केलं त्या शबरी मातेनं. कोण होती शबरी? काल पाहिलं आपण कथा बघ. थोडस सिंह अवलोकन आपण करणार आहोत. प्रभू रामचंद्रजी वनवासामध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला वेगवेगळे संत महात्मे भेटी देतात प्रभूला, आणि भेट देत असताना सगळ्यांच्या अंतकरणामध्ये एकच जिज्ञासा आहे की ज्याच्यासाठी जपी तपी संन्यासी बैरागी यांनी जन्मची जन्म घातले, तो भगवान परमात्मा होऊन आमच्या घरी आलेला आहे, वनामध्ये आलेला आहे, अरण्यामध्ये आलेला आहे. त्याची सेवा करणं, त्याचं दर्शन घेणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून झुंडाची झुंडा संत महात्मे भगवंताच्या भेटीला जात आहेत. संत आल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी साष्टांग लोटांगण घालतायत. देवादिक सुद्धा येतात गंमत पाहायला, कसा वनवास चालला राम सीतेचा. देवादिक आले ना दुरून नमस्कार आहे देवांना. का बरं दुरून नमस्कार आहे? संतांना त्या ठिकाणी लोटांगण आहे. आणि जर त्या ठिकाणी भिल्ल समाजाचे लोक आले ना तर त्या ठिकाणी प्रभू आलिंगन देत आहेत. लक्षात घ्या, आलिंगन देतात. का बरं? कारण प्रभूला माहिती आहे त्यांचं प्रेम किती आहे प्रभूवरती, किती प्रेम आहे श्रीरामावरती. एखादं फळ जर एखादं कोणी खात असेल ना आणि त्याला जर ते गोड लागलं ना, त्यांना अर्ध खायचं आणि ते अर्ध देवासाठी ठेवायचं. की आतापर्यंत खूप फळं खाल्ले परंतु या फळासारखं गोड फळ लागलं नाही आणि म्हणून अर्ध देवा तुमच्यासाठी घेऊन आलो. हे प्रेम आहे महाराज, म्हणून त्यांना आलिंगन आहे. आणि संत महात्म्यांचा साष्टांग प्रणिपात म्हणजे दंडवत आहे. त्या दंडवताच्या माध्यमातून भगवान परमात्म्याला एकच सांगायचंय की देवा, तुमच्या रक्षणासाठीच माझा अवतार आहे. आणि देवादिकांना दुरून नमस्कार आहे. का बरं? त्याचं कारण आहे देवाला, श्रीरामाला माहिती आहे देवता स्वार्थी आहे. यांचं काम आडलंय, रावणाला मारायचंय, सेंट्रल जेल खाली करायचंय, सगळ्यांची सुटका करायची, म्हणून हे मतलबानं माझ्यापर्यंत येतात. यांना तशी काही घेणं देणं नाही. ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला माझ्याकडे येतात. ज्या वेळेला जलंधर दैत्य त्या ठिकाणी उन्मत्त झाला त्याच वेळेला देवता विष्णू परमात्म्याकडे गेले. हे भगवंताला माहिती आहे. आणि म्हणून असे भगवान परमात्मा त्या ठिकाणी अरण्यामध्ये फिरत असताना वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये आले. वाल्मिक ऋषीच्या आश्रमामध्ये वैर विसरलेले पशुपक्षी पाहायला भेटले. एके ठिकाणी गाय आणि सिंह बसलेले दिसले. एका ठिकाणी सर्पाच्या फण्याखाली उंदीर खेळताना दिसला. आपापसातलं वैर ज्या ठिकाणी विसरलं जातं ते साधूचा आश्रम असतो. आणि मग वाल्मिक ऋषीनं 4 शिष्य दिले. 4 शिष्य 4 वेदाचं प्रतीक आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे विश्व निर्माण करणारा श्रीराम प्रभू आज या ऋषींना त्या ठिकाणी रस्ता विचारतो. महाराज, रस्ता कुणाला विचारावा? साधू संतांना रस्ता विचारावा. संतांना रस्ता विचारावा, कोणत्या मार्गाने आम्ही गेलो पाहिजे. तेही त्याचंही थोडंसं चिंतन आपण काल केलं. कोणत्या वाटेनं आपण जायचं. वेदमार्गी मुनी गेले
त्याचे मार्गी चाललो, वेदाच्या मार्गाने जे गेले. बघा, एक दोन तट जसे गंगेला असतात, एक उजवा मार्ग आहे आणि एक डावा मार्ग आहे. उजव्या मार्गाने कोण गेले? ऋषीमुनी संत महात्मे गेले. तो वेदाचा मार्ग आहे. आणि एक डावा मार्ग आहे, वाम मार्ग आहे. वाम मार्ग डाव्या बाजूनं जर गेलं ना, वाम मार्गाला जातं महाराज. आणि या कलियुगामध्ये वाम मार्गाला जाण्यासाठी पैसे खर्च करावं लागत नाही. अधोगतीला जातं जीवन. क्षणभंगूर नाही, भरवसा. देह थोडा आहे, आयुष्य थोडा आहे, पण आयुष्य संपून जातं, संपुष्टात येतं वाम मार्गाला जर गेलं तर. आणि वेदाच्या मार्गाने जर गेलं, आमचे ऋषी मुनी संत महात्मे ज्या मार्गाने गेले, तर निश्चितच मोक्षाची आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही, श्रीरामाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हा मार्ग चांगला आहे देवा. प्रभू रामचंद्रजी निघाले पुढं. गंगेचं ते निळं पाणी पाहिलं, निळ्या रंगाचं पाणी चमकू लागलं. प्रभू रामचंद्रजी रडायला लागले. लखनजीने विचारलं, तब्येत बिगड़ गई भैया? नहीं, तब्येत नहीं बिगड़ली. मग मुझे मेरी भरत की याद आ गई, मुझे मेरी भरत की याद आ गई. ये श्याम वर्ण का मेरा भरत है ना, तो ये पानी का वर्ण भी श्याम है ना. ये पाणी देख के मुझे मेरे भरत की याद आ गई. सावत्र भावाचं सावत्र भावावरती असलेलं प्रेम आहे. त्याच चित्रकूट पर्वतावरती भरताची आणि प्रभू रामचंद्रजीची भेट होती. पण तत्पूर्वी त्या ठिकाणी राजा दशरथानं राम कहे राम कहे राम राम कहे राम असं म्हणत म्हणत आपल्या प्राणाचा त्याग केला. किती भाग्यवान राजा आहेत, ज्याच्या घरामध्ये स्वतः भगवान परमात्मा ज्याचा पुत्र म्हणून जन्माला आला, प्रगट झाला, आणि राम 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 म्हणत 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 प्राणाचा त्याग केला. किती भाग्य आहे. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका मने सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंत समयापर्यंत श्रीरामाचं भजन करणारे, श्रीरामाचं चिंतन करणारे राजा दशरथ यांचं देहावसान झालं. भरत आणि शत्रुघ्न आल्यानंतर भरतानं कैकेयीची निर्भत्सना केली. मंथरेच्या कंबरड्यामध्ये लाद घातली आणि रडत रडत भरत म्हणतो, मैं मेरे भैया से मिलने जा रहा हूँ. भरताबरोबर सगळं कुटुंब निघालं चित्रकूट पर्वतावरती. त्या ठिकाणी राम आणि भरताची त्या ठिकाणी भेट झाली. एकमेकाला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर भरताला आदेश केला, 14 वर्षाचा वनवास आता संपेल, पण तुम्ही राज्य करावं. तोपर्यंत आपली जी प्रजा आहे, आपलं कर्तव्य आहे, आपल्या राज्यामधली आपली जी प्रजा आहे तिचं सांभाळ करणं व्यवस्थित रीतीनं आपलं कर्तव्य आहे. अडीअडचणीला त्यांच्या कामा येणं आपलं कर्तव्य आहे, राजाचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य समजून सांगितलं आणि भरतजी आणि त्यांचा परिवार पुन्हा त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आलेला आहे. प्रभू रामचंद्रजी, लखनजी, सीता मैया आता प्रवास करत 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 ज्या वेळेला नाशिक सारख्या ठिकाणी येतात, पंचवटीमध्ये पर्णकुटी तयार केली. पर्णकुटीमध्ये सुशोभित केलेली पर्णकुटी आहे. लखनजीकडे काम आहे रक्षण करायचं आणि काय करायचं, कंदमुळं फळं आणायची. आणि मोठ्या प्रेमानं गुण्या गोविंदानं त्या ठिकाणी तिघही राहतायत. प्रभू रामचंद्रजी, सीतामैया विश्रांती करत असताना लखन एक क्षण सुद्धा डोळा लागत नाही, झोप नाही. का? शपथ घेतलेली आहे. मग अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला एक दिवसाची घटना, प्रभू रामचंद्रजी आणि सीतामैया गप्पा मारत बसले. श्रीराम प्रभू कौतुक करतात सीता मातेचं. काय कौतुक करतात? तू जनकाची कन्या आहे. बघितली होती काशी माती कधी? बघितली होती काशी दगड कधी? बघितली होती काशी पर्वत कधी? अरण्यामध्ये आली माझ्या बरोबर. त्यावेळेला सीतेलाही कौतुक वाटतं. सीता माता समजून सांगते, जशी सावली दूर राहू शकत नाही तशी मी तुमच्यापासून दूर राहू शकत नाही.
आणि कौतुक पाहता पाहता, कौतुक करता करता तेवढ्यामध्ये सीतेनं स्वतःच्या पायाकडे पाहिलं. सीतेनं स्वतःच्या पायाकडे पाहिलं आणि सीतामाता काय म्हणते माहितीये का? प्रभु, मेरे चरण आपके चरण से सुंदर है, मेरे पैर आपके पैर से सुंदर है. माझे पाय तुमच्या पायापेक्षा सुंदर आहे. प्रभूनं स्वतःच्या पायाकडे पाहिलं. अगं सीते, सगळं जग तर मला सुंदर म्हणतं, खरा सुंदर कोण आहे? ए राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, मदनाचा पुतळा, सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, मदनाचा रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. या सुंदर असलेला भगवान परमात्मा आहे. किती सुंदर आहे. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, सगळं जग ज्याला सुंदर म्हणतं. तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्यवदना असे. असा सुंदर भगवान परमात्मा. सीता मैया म्हणते, प्रभू माझे पाय सुंदर आहे तुमच्या पायापेक्षा. प्रभू म्हणले, सगळं जग मला सुंदर म्हणतं, बोल याच्या पुढे काय बोलायचं. सीता म्हणते, नाही ना, मेरे पैर सुंदर आहे. प्रभू म्हणतात, नाही मेरे पैर सुंदर आहे. तेवढ्यात लखन जे आले आणि लक्ष्मणाला विचारलं, लखन इधर आ रे, तू तो सन्यासी है, तू बैरागी रे लखन, तू तो साधु है रे, तू सही बताएगा. सही बता, तेरी भाभी कह रही मेरे पैर सुंदर है और मैं कहता हूं मेरे पैर सुंदर है. पैर किसके सुंदर है? त्यावेळेला लक्ष्मणजीनं पाहिलं श्रीरामाच्या पायाकडं आणि बोट केलं सीतेच्या पायाकडं. पाहिलं श्रीरामाच्या पायाकडं, बोट केलं सीतेच्या पायाकडं आणि लक्ष्मणजीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, ए पैर से ए पैर सुंदर आहे. आता ए पैर से ए पैर सुंदर आहे म्हटल्यानंतर से या शब्दाचे दोन अर्थ होतात हिंदीमध्ये. एक म्हणजे मुळे आणि एक म्हणजे पेक्षा. सीतेनं जो अर्थ घेतला तो घेतला पेक्षा, या पायापेक्षा हे पाय सुंदर आहे. सीतेचं समाधान झालं. आणि प्रभूनं जो अर्थ घेतला तो मुळे घेतला, म्हणजे या पायामुळे हे पाय सुंदर आहे. आणि मग तेवढ्यामध्ये प्रभूनं स्मित हास्य करत लखनजीला विचारलं, लखन सही बताया तूने, ए पैर से ए पैर सुंदर है, लेकिन मुझे सही बता लखन, मेरे पैर क्यों सुंदर है?
त्या वेळेला लक्ष्मणजीच्या मुखातून निघालेले शब्द आहे. लखनजीनं सांगितलं, आचरण से ए चरण अच्छे है और ए चरण से ए चरण अच्छे. लक्षात आलं तर पहा, आचरणामुळे तुमचं जे आचरण आहे ना प्रभू, ते जगाला त्या ठिकाणी आदर्श घडवणार आहे. असे अनंत युग येतील, अनंत त्या ठिकाणी लोक जन्माला येतील करोडोच्या संख्येनं, परंतु प्रभू रामचंद्रजीचं प्रत्येक वचन म्हणजे प्रत्येकाच्या समोर आदर्श आहे. आचरण प्रभूचं श्रेष्ठ आहे. आणि असे प्रभू ज्या वेळेला पंचवटीमध्ये राहतात, प्रभूचं सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्या पर्णकुटीमध्ये विश्रांती करत असताना प्रभू लक्ष्मणजीनं कंदमुळं फळं आणावी. त्याच ठिकाणी एक शूर्पणखा नावाची रावणाची बहीण आली. आणि त्या शूर्पणखेनं काल आपण कथाभाग पाहिला. शूर्पणखेनं सीतेच्या अंगावरती झडप घातली. त्यावेळेला प्रभूने आदेश दिला, लखन इसके कान और नाक काट दो. शूर्पणखेचं नाक कान कापलं. ओरडत 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 ती रावणाकडे गेली. आणि रावणाकडे गेल्यानंतर तिनं एकाच दोन रावणाला सांगितलं, 2 राजकुमार आहे, 2 युवक आहे, त्यांच्या बरोबर इतकी सुंदर स्त्री आहे, इतकी सुंदर स्त्री आहे की तू कल्पना करू शकत नाही. ती स्त्री त्यांच्या बरोबर शोभत नाही, ती स्त्री तुझ्या श्रीलंकेमध्ये शोभेल. असं म्हटल्यानंतर रावणानं त्या ठिकाणी सीता प्राप्त करण्याचं त्या ठिकाणी पैज विडा उचलला. आणि मग मारीच मामाशी संपर्क साधला. मारीच मामानं सुवर्ण मृगाचं त्या ठिकाणी रूप धारण केलं. आणि ते सुवर्ण मृग इकडून तिकडं उड्या मारतं. आता ते हरण आहे तिथं, ते सुद्धा आपल्याला कथा शिकवते की हरण काय करतं बरं. हरण पाळू नये. हरण एक तर काय करतं हरण, हरण करतं. मारीच मामानं हरणाचं रूप घेतलं, त्याच्या शब्दामध्येच आहे हरण. सीता हरण का झाली, सीता हरण का झालं, तर त्याचं कारण आहे मारीच मामानं हरणाचं रूप घेतलं म्हणून. हरण करणारं असतं. आणि ते हरण इकडून तिकडून पळतंय, सुवर्ण मृग आहे, उड्या मारतंय. आणि अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला सीतेनं ते पाहिलं, सीतेनं हट्ट धरला, प्रभू मुझे हे मृग चाहिए, मला हे मृग पाहिजे, सुवर्ण मृग मला पाहिजे. असं म्हटल्यानंतर हट्टाला पेटली सीता. आणि प्रभूनं सांगितलं, नको, कशाला हत्या करायला लावते. पण एक आहे, देवाच्या हातून ज्याला मृत्यू आला त्याला मोक्ष आहे लगेच. भगवान परमात्म्याने एखादा हरिण मारलं म्हणजे पाप घडलं का देवाला, पाप नाही, परमात्मा येतो, त्याला मोक्ष मिळाला महाराज. ते मारीच मामा पुढं पळतोय आणि पाठीमागं पळतात श्रीराम प्रभू. ते आड बाजूला जायचं, पुन्हा दिसायचं, आड बाजूला जायचं, असं करता 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 ते पळत निघालं. हळूहळू त्या कुटियापासून ते दूर आलं. आणि प्रभूनं मग ठाम निश्चय केला की आता हे सीतेची हट्ट पूर्ण करायचं. बाण सोडलं की ते चुकवायचं. आपण काल पाहिलं, जिथं जिथं प्रभूनं गुडघा टेकवला तिथं ठाण तयार झालं. पहिला गुडघा टेकवला कोकम ठाण, तिकडे कोपरगाव जवळ गंगेच्या किनाऱ्यावर. कोकम ठाण, नागम ठाण, बाजा ठाण, भामा ठाण, मातुल ठाण, हे ठाणच आहे ना, देवानं गुडघा टेकावलेला आहे. अशा अवस्थेमध्ये ते मृग पळत होतं पुढं. आणि त्या वेळेला सीतामाईनं हट्ट धरला, मला ते मृग पाहिजे. आणि मग त्या वेळेला ज्या वेळेला हरिण पळतंय गंगेच्या किनाऱ्यानं, प्रभू त्याच्या पाठीमागे गेले. काय गाव या ठिकाणी त्याला मोक्ष मिळाला. पण मोक्ष मिळत असताना त्यानं आवाज दिला, लक्ष्मणा धाव धाव. लक्ष्मणा म्हटल्यानंतर सीतेला त्या ठिकाणी सीतामाता म्हणते, तुमच्या भैयाचा आवाज आहे, श्रीरामाचा आवाज आहे, तुम्हाला ऐकू आला नाही का. लखनजीनं सांगितलं, घाबरू नका भाभी, वहिनी घाबरू नका, काही होत नाही. पण त्यावेळेला 1-2 शब्द वाईट सीतामाता बोलली लखनजीला. आणि लखनजीला वाईट वाटलं. आणि लखनजीनं एक लक्ष्मण रेषा ओढली.
आणि ती रेषा ओढून सांगितलं की याच्या पुढं पाऊल ठेवू नका. आज ती लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादेची रेषा आहे. आज त्या मर्यादेच्या बाहेर बघा, आमचे जुने घरं होते, जुने घरं, जुन्या घरामध्ये उमरा होता, उमरा. आता आहे का उमरे? वाघचौरे महाराज आहे का उमरे? उमरे गेले ना. आता इंजिनिअरिंग प्लॅनला कुठं उमरा आहे बरं, सांगा बरं. उमरा म्हणजे काय दाखवत होता मला? आमची संस्कृती आहे, ती मर्यादा आहे, ती लक्ष्मण रेषा आहे. जुनं बरंच गेलं बरं का. जुन्या काळामध्ये कांडण करायचे, कांडण, धान्य आणायचे, कांडण करायचं. कशामध्ये? आजी कशामध्ये कांडण करीत होती? तू म्हणशान सण तुला कायला बोलेली? उखळामध्ये, उखळामध्ये कांडण करायचं. कांडण करायचं, मग ते जात्यावरती भरडायचं, मोठ्या पहाटे उठायच्या. म्हणजे पहिल्या काळामध्ये सुना लवकर उठत होत्या. पहिल्या काळात सुना लवकर उठत होत्या. आता कोण उठत? मी कायला भांडण लावून जाऊ तुमच्यात. जुन्या काळामध्ये सुना लवकर उठायच्या. उठल्यानंतर जात्यावरती ते काय करायचे? भरडायचे महाराज. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ व्रतारा तो ये रे बा विठ्ठला. जाते, जात्यावर भरडायचं. ते जात गेलं, उखळ गेलं, कांडण गेलं. कांडण गेलं पण भांडण नाही गेलं ना. कांडण गेलं पण भांडण नाही गेलं. जाते गेले, उखळ गेले, पाटे गेले, पाटे. पहिल्या माता भगिन्याच्या मसाला वाटायच्या महाराज. मी काल परवा एका घरामध्ये कुठं गेलो होतो काय ना, कुठं होतं, पाटा होत, विखे पाटलाच्या तिथं, ते बी आले ना आज. हा, मी तरी म्हणलं काल परवाच आम्ही घर पाहिलं. विखे पाटलांनी घर बांधलं, सुंदर घर बांधलं. आणि त्यांनी म्हणजे असं सुंदर पाट्याचं नियोजन करून ठेवलं अगोदर. इंजिनिअरिंग प्लॅनमध्येच पण पाटा बसवला. कौतुक आहे ना महाराज. या जुन्या गोष्टी आम्ही टिकवल्या पाहिजे. आज आम्ही पाट्याला विसरलो. आता मिक्सरमध्ये गर्रदिशी मसाला फिरतो, फक्त चव येते का त्या मसाल्याला? पाट्यावरती त्याचं मर्दन होतं, मळल्या जात होता मसाला. आज पाटे गेले, आणि जसे पाटे गेले गावातले फेटे सुद्धा गेले. आहे का फेटे तुमच्या गावात? किती फेटे? आता फेटे गेले. म्हणजे ही जी आमची परंपरा आहे, संस्कृती आहे, ती टिकली पाहिजे. बघा, मी सांगत होतो की ते मर्यादा आहे. उमरा म्हणजे मर्यादा आहे. लक्ष्मण रेषा ओढली. प्रभू रामचंद्रजीनं आवाज नव्हता दिला, तो मारीच मामानं आवाज दिलेला होता. आणि तो आवाज जसा आला, लक्ष्मणजी गेले रेषा ओढून. आणि त्याच वेळेला रावणानं कावा साधला. रावणानं एका संन्यासाचा वेश धारण केला आणि भिक्षाम देही म्हणून आवाज दिला. सीता माता भिक्षा वाढण्यासाठी आली, पण त्या रेषेच्या बाहेर जात नाही. त्यावेळेला रावणानं सांगितलं की तू जर रेषेच्या बाहेर येऊन भिक्षा अर्पण केली नाही तर मी तुझं सत्व हरण करून घेऊन जाईल. सीतेला वाटलं पाप नको व्हायला, म्हणून सीता त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर आली. परिणाम, रावणानं सीतेचं हरण केलं. एक एक अलंकार खाली तोडून टाकू लागले. आणि मग ते अलंकार पाहिले. ते अलंकार ज्या वेळेला खाली तोडून टाकीत होते, त्यावेळेला जटायूनं बघितलं काय एका स्त्रीवरती अन्याय होतोय. त्या जटायूनं झडप घातली रावणाच्या अंगावरती. जटायूचं आणि त्या रावणाचं त्या ठिकाणी प्रचंड महायुद्ध झालं. पण कपटानं रावणानं जटायूला विचारलं, तुझं मरण कशात आहे? आता हा खरं बोलणार होता. सांगितलं, माझं मरण माझ्या पंखामध्ये आहे. तुझं मरण कशात आहे? माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये. म्हटल्यानंतर जशी झडप घातली जटायूनं, रावणानं जटायूचे पंख छाटले. परिणामी अदमेला झालेला जटायू राम 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 म्हणत 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 त्या ठिकाणी कंठात प्राण आलेला आहे. आणि इकडं सीता मातेला पाहत 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 प्रभू रामचंद्रजी, लखनजी, हे सीते, हे मृगनयनी, हे जानकी असा दुःखाचा आलाप करतात. आणि त्या वियोगामध्ये प्रभू रामचंद्रजी वेड झाल्यासारखं, पागल झाल्यासारखं श्रीराम प्रभू फिरतायत. तेवढ्यामध्ये राम 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 आवाज आला. आणि राम राम आवाज आला. आणि आवाजाच्या दिशेनं प्रभू रामचंद्र ज्या वेळेला गेले, त्या ठिकाणी जटायू पडलेला आहे. प्रभूनं मांडीवरती घेतलं महाराज, मांडीवरती घेतलं
आणि सांगितलं काय इच्छा आहे, कशामुळं घडलंय. सांगितलं एका स्त्रीला, सुंदर असलेल्या स्त्रीला एक राक्षस घेऊन जाताना मी पाहिला. त्याच्या अंगावरती मी झडप घातली, परंतु त्यानं माझे पंख छाटले. माझा नाविलाज झाला, मी अपयशी ठरलो. अपयशी ठरलो म्हटल्यानंतर माझा आता नाविलाज झाला. मग आता मला भजन करायचं. हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम हरे रामा राम राम हरे हरे. राम 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 भजन करणारा जटायू प्रभू रामचंद्रजीनं पाहिला. जवळ गेले प्रभू, मांडीवरती घेतलं डोकं त्याचं. अरे कोण बाबा तू? मी जटायू आहे प्रभू. एका स्त्रीवरती अन्याय होत होता, त्या अन्यायाच्या विरोधात मी प्रतिकार केला. परिणाम माझे पंख गेले, मला मृत्यूच्या मी दाढेत आहे. पण मी कंठामध्ये प्राण ठेवून तुमची वाट पाहत होतो. मला माहिती होतं तुम्ही येणार, कोणीतरी येणार, मी निरोप देणार. त्यावेळेला प्रभूला दया आली आणि प्रभूनं सांगितलं, तुला मी पुन्हा जिवंत करू का, नवीन पंख देऊ का तुला. त्यावेळेला जटायूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. देवा, मला कशाला पुन्हा पंख देता? या संसारामध्ये पापानं भरलेलं हे जग पाहण्यासाठी पंख देता? हा मायावी असलेला संसार पाहण्यासाठी मला पंख देता? मला पंख नको देवा, मी भाग्यवान आहे. तुम्ही माझ्या समक्ष आहात. तुमच्या मांडीवरती माझं मस्तक आहे आणि तुमच्या मांडीवरती जर माझा प्राण त्याग होत असेल तर जगाच्या पाठीवर या जटायूला सोडून दुसरं कोणी भाग्यवान नाहीये. पितामह भीष्माचार्यांनी सुद्धा त्या ठिकाणी हीच इच्छा व्यक्त केली होती.
ज्या वेळेला पितामह भीष्माचार्य शरपंजरीवरती पडलेले होते, इच्छा विचारली, काय इच्छा आहे? माझी एकच इच्छा आहे, श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावला निकट हो, तब प्राण तन से निकले। गंगेचा किनारा असावा। तुम्ही भाग्यवान आहात बाबुळगाव गंगा, तुमच्या गावाला जोडलेली गंगा। ढोकनांदूर भाग्यवान आहे, गंगेच्या किनाऱ्यावरती जन्माला येणं भाग्याचं आहे, गंगेच्या किनाऱ्यावरती मरणं भाग्याचं आहे, गंगेच्या किनाऱ्यावरती जन्माला येऊन दुसरीकडं नांदायला जाणं भाग्याचं आहे, आणि दुसरीकडून या गावात नांदायला येणं भाग्याचं आहे। शास्त्रामध्ये सांगितले गंगेचा किनारा असावा। हे इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावला निकट हो, तब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। उस वक्त जल्दी आना, आना नहीं शाम भूल जाना, तुम्हारी मर्जी अब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। पितामह भीष्माचार्यांची हीच इच्छा होती, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। गंगेचा किनारा असावा देवा, जटायूची तीच इच्छा आहे। श्रीरामा
माझं मस्तक तुमच्या मांडीवरती ठेवलेलं आहे आणि आता माझा जर प्राण त्याग झाला तर माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. म्हणून राम 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 म्हणत म्हणत जटायून प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती प्राण सोडलेला आहे. मोक्ष मिळाला मला. सत्य कर्म करता करता बघा तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. जे सत्य आहे सत्य कर्म करत 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 जटायून प्राण ठेवला महाराज. आपलं सुद्धा असंच व्हावं. रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण हेच कृपादान मागत असे. रामकृष्ण म्हणता म्हणता आमचा जर प्राण गेला तर आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच आहोत महाराज. जटायू त्याचा अंत्यविधी केला आणि जटायूनं त्या ठिकाणी सांगितलं या दिशेला गेले. मग तिथून पुढे प्रभू रामचंद्रजी ज्या वेळेला फिरत 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 येतात एक आश्रम लागला. तो आश्रम आहे शबरी मातेचा, जी शबरी आपण काल पाहिली. काय शबरीची अवस्था. भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली शबरी. ज्या वेळेला शबरीनं पाहिलं या बाबा या आदरणीय आमचा जाजई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद आहे. या आणि एक वारकरी व्यक्तिमत्व आहे बाबा. वारकरी व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक वारीला सध्या कीर्तनकार खूप आहे महाराज, कथाकार खूप आहे, परंतु नित्य नियमानं वारी करणारे, नित्य नियमानं त्या ठिकाणी आचरण करणारे मंडळी कमी पाहायला भेटतात. म्हणून भाग्यवान गाव आहे. आता इथं डोकुनांदूरची मला वाटतं जय बाबाजीची दिंडी आमच्याकडे असते दुपारच्या वेळेला. तिकडं श्री क्षेत्र वेरूळला जाताना आमच्याकडे असते. आमचे मेवणे नितीन पाटील गाडे ते या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. बघा काय शबरीची अवस्था आहे. भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली शबरी आहे आणि बाल मनावरती संस्कार कसे होतात, परिणाम कसा होतो याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे शबरी माता आहे. पूर्वीच्या काळी बालविवाह होत होते. 7-8 वर्षाचं वय शबरीचं असेल, 7-8 वर्षाचं. आणि शबरी एक दिवस झोपेतून उठली तर तिच्या घराच्या समोर शबर राजाची कन्या आहे, म्हणजे भिल्लांचा जो राजा आहे त्याची कन्या शबरी आहे. तर काही पशु बांधलेले दिसले, म्हणजे बकर दिसले, बकर बांधलेली अशी दावण. शबरीनं विचारलं बाबा बाबा हे काय आणलं, बाबा बाबा हे काय आणलं, काय आणलं म्हटल्यानंतर सांगितलं शबरी अगं तुझं लग्न जमणार आहे, तुझा विवाह होणार आहे आणि त्या निमित्तानं आपल्या इथं परंपरा आहे की पाहुण्यांना मेजवानी द्यावी लागते. म्हणजे बाबा मेजवानी म्हणजे काय, म्हणजे या पशूंना मारायचं आणि यांची मेजवानी खाऊ घालायची पाहुण्यांना. हे शबरीच्या अंतर्मनाला पटलं नाही महाराज. कोमल असलेलं शबरीचं मन दुखावलं गेलं आणि शबरीनं म्हटलं माझ्या लग्नासाठी यांचा जर बळी जात असेल, पशुची जर हत्या होत असेल तर मी लग्न न केलेलं बरं. म्हणून शबरीनं त्या रात्रीला घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि शबरी रात्री अंधाराचा फायदा घेऊन निघाली घरातून. ज्यावेळेला रस्त्यानं चालली होती, आता सगळ्या जंगलचा चप्पा चप्पा त्या लोकांना माहिती होता. मुलगी गेली, शबरी गेली, कुठं गेली काहीच तपास नाही. सगळ्यांना आदेश दिला शबरीला शोधून आणा. सगळे त्या शबरीच्या पाठीमागं धावतात महाराज. एके ठिकाणी शबरी ज्या वेळेला जवळ आले, काही सैनिक आता शबरीला पकडणार आहे, एका झाडाच्या आड बसली. तेवढ्यामध्ये सैनिकांच्या टापांचा त्या घोड्याचा आवाज यायला लागला, आता पकडतील मला. तेवढ्यामध्ये शबरीनं पाहिलं की जवळ एक मेलेलं उंट मेलेलं होतं, उंट. आणि उंट मेल्यानंतर तो सडलेला होता, त्याच्यातलं मांस सगळं सडून गेलेलं होतं, पण फक्त हाडांचा सांगाडा पडलेला होता. शबरीनं विचार केला जर मला या सैनिकांपासून वाचायचं असेल तर मी या उंटाच्या पोटामध्ये आश्रय घेतला पाहिजे. जशी निघाली तशी जाऊन त्या उंटाच्या पोटामध्ये जाऊन बसली. दुर्गंधी येत होती, घाण वास येत होता.
पण शबरीनं विचार केला, आयुष्यभर संसाराची दुर्गंधी सोसण्यापेक्षा एक तासभर या उंटामध्ये दुर्गंधी सोसलेली बरी. सगळ्या सैनिकांनी पाहिलं, घाण वास येतो, निघून गेले पाठीमागं. शबरी सापडली नाही महाराज कोणाला. त्या शबरीनं घराचा त्याग केला आणि दुसऱ्या दिवशी तिनं प्रवास करायला सुरुवात केली. अरण्यामध्ये एका महात्म्याचा आश्रम आहे, मातंग ऋषी. अनेक शिष्य आहे त्यांचे, अनेक शिष्य त्या ठिकाणी, शिष्य परिवार आहे. पण शबरी महाराज ती बिल्लकन्या होती, घाबरट होती, जरा घाबरणारी होती. आणि तिनं काय केलं, पाहायचं त्या महात्म्याच्या आश्रमाकडे पाहायचं आणि त्या ठिकाणी रोज मोठ्या पहाटे उठायचं. म्हणजे 3 वाजता शबरी उठायची, सगळा आश्रम झाडून काढायची, फुलं तोडून आणायची, रांगोळ्या घालायची आणि स्वच्छ करून ठेवायची. काटे कुटे बाजूला सगळं स्वच्छ करून ठेवायचे. ते रोज उठतात, पाहतात की आश्रम कोण स्वच्छ त्या ठिकाणी साफ करतं, कोण त्या ठिकाणी झाडलोट करतं, कोण रांगोळ्या घालतं. आता महाराजांना वाटत होतं शिष्य परिवारच करत असेल, परंतु शिष्य परिवार काही करत नव्हता. मग महाराज अनेक वर्ष गेली. एक दिवस मोठ्या पहाटे शबरी उठली, सडा सामर्जन केलं. सडा सामर्जन केल्यानंतर त्या ठिकाणी रांगोळ्या घातल्या आणि तोपर्यंत थोडासा उजेड पडला. आता शबरी लपायला लागली. तेवढ्या 4-2 सेवकांनी पाहिलं आणि झाडावर लपून बसत होती ना ती, तर पकडलं शबरीला. कोण आहे तू? थर कापायला लागली. काही नाही, मी शबरी आहे. कधीपासून सेवा करते? अनेक वर्षापासून. काय हेतू आहे? हेतू काहीच नाही. चल महाराजांच्या समोर. नेलं महाराजांकडं. महाराज, ही कोण आहे? ही सेवा करते बघा. काय हेतू आहे तुझा? हेतू काहीच नाही महाराज, फक्त तुमच्या साधू संतांचं दर्शन घडावं आणि तुमच्या साधू संतांची सेवा घडावी, हीच इच्छा आहे. भावना काहीच नाही, भावना एकच आहे, फक्त सेवा घडावी. आणि मुख्य दरवाजा तर सेवा आहे. ते तर सेवा हा दार वंटा. मुख्य दरवाजा काय आहे? सेवा आहे. सेवा. ज्यानं सेवा केली त्याला मेवा मिळतो बघा. भजन शिकण्यासाठी सुद्धा अगोदर सेवा करावी लागते. अगोदर काय करावी लागते? सेवा करावी लागते. टाळाची गोणी आणा, पकवाज आणा, कणिक मळून आणा, पाणी आणा, हे सगळं करावं लागतं भजनी मंडळामध्ये. त्या वेळेला त्या सेवेचं काय मिळतं? फळ मिळत असतं. सेवा केल्याशिवाय तर कोणालाही परवानगी नाही महाराज. तुमच्या समोर मी बोलतो म्हणजे गंगागिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्यावेळेला आम्ही जायचो त्यावेळेला आमचे विनायक दादा ते सगळे असायचे, अमोल महाराज, उत्तम बाबा, ही सगळी मंडळी असायची आमच्याबरोबर. त्यावेळेला आम्ही डोकनांदूरच्या भजनी मंडळीमध्ये जवळजवळ मी 7-8 वर्ष राहिलेलो आहे. आमचे वाल्मिक भाऊ, ते वाल्मिक भाऊ खूप विनोदी त्या काळामध्ये. आणि एकत्रित राहायचो आम्ही. आणि एकत्रित राहिल्यानंतर त्या ठिकाणी महाराज आम्ही मंडपामध्ये झोपायचो, रात्रभर भजन ऐकायचं महाराज. हे चाली वगैरे हे तिथून आलं सगळं, गंगागिरी महाराजांपासून. चाली ठेके बिके हे सगळे तिथं कळायला लागले. आम्ही काय असं म्हणत नव्हतं आम्हाला रूम कुठे ना आम्हाला खोली कुठं, अजिबात नाही. मग मंडपामध्ये झोपायचं. लोक उठायच्या अगोदर आपण उठायचं, गार पाण्याने आंघोळ करून घ्यायची. अशा पद्धतीनं सेवा घडत गेली का त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे तुमच्या समोर आज रामकथा करतोय महाराज. ही सेवा घडत असते. सेवा हे द्वार आहे भगवान परमात्म्यापर्यंत जाण्याचं. सेवा हे द्वार आहे. आणि त्या सेवेच्या माध्यमातून शबरीला विचारलं, काय तुझा हेतू काय आहे? हेतू एकच आहे बाबा, तुमच्यासारख्या साधू संतांची सेवा घडावी, दुसरं काही नाही. सेवा घडावी एवढीच हेतू आहे. आणि मग शबरीला विचारलं, दुसरं काही हेतू नाही ना? मग जा. आशीर्वाद दिला सद्गुरू महाराजांनी की ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचा हेतू अंतकरणामध्ये नाही त्या वेळेला आशीर्वाद दिला सद्गुरूनं. शबरी, तुला सांगू का, एक दिवस जगाचा चालक मालक भगवान परमात्मा तुझ्या कुटियेमध्ये येईल, तुझ्या कुटियेमध्ये येईल. त्या वेळेला शबरीनं विचारलं, पण महाराज मी त्याला ओळखू कसं? मी तर अडाणी आहे, मी त्याला ओळखू कसं? त्यावेळेला मातंग ऋषींचा एवढा विश्वास आहे. मातंग ऋषींनी सांगितलं, शबरी हे बघ, आयुष्यभर तुझ्या कुटीमध्ये जो येईल तो श्रीरामच असेल. श्रीरामाला सोडून तुझ्या कुटीमध्ये आयुष्यभरात कोणी येणार नाही. हा विश्वास आहे गुरु. मग शबरीनं वाट पाहायला सुरुवात करायची. माझे प्रभू येतील,
मला दर्शन देतील. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. आएंगे रघुराई तब मैं आसन पर बिठाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओ. शबरीनं महाराज बोर जमा करून आणायचे. आंबट असलं फेकायचं, पानचट असलं फेकायचं, गोड असलं अर्ध खाल्लेलं बोर पण उष्टे बोर देवासाठी ठेवायचे. आणि त्या शबरीनं एवढी साधना केली, आंघोळ बंद करून टाकली. मी जर आंघोळीला गेले, भगवान परमात्मा जर आले तर काय करायचं? मी जर ब्रश करायला लागले, देव जर येऊन गेले तर मग काय करायचं? ब्रश करणं बंद, आंघोळ करणं बंद. महाराज काहीच नाही, फक्त केस विंचरणं बंद, सगळं बंद, फक्त श्रीरामाचं चिंतन. शबरी मगन हे राम भजन, शबरी मगन हे राम भजन, राम दरस की आस मन. जय श्री राम, जय 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 श्री राम, जय श्री राम, जय 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 श्री राम. जय श्री राम, जय 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 श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. शबरी मगन
टाळी वाजवा गड्या. निश्चितच नारायणीच्या आईवडिलावरती गोरोबा काकाची कृपा झालेली आहे. गोरोबा काकाची सेवा घडली, पांडुरंगाची सेवा घडली आणि म्हणूनच असं रत्न जन्माला येत असतं. लक्षात घ्या. धन्य माता पिता तयाची. आपल्या गाण्याच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून हुबेहूब शबरी माता आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवली महाराज. जो शबरीच्या अंतकरणामध्ये भाव आहे तोच नारायणीनं आपल्या गाण्यामधून त्या ठिकाणी व्यक्त केला. शबरीनं सतत भगवान परमात्म्याचं चिंतन केलं महाराज. मग्न आहे शबरी, सारखी वाट पाहिजे. मला एक जणांना विचारलं, महाराज लोक काय विचारतील सांगता येत नाही. मी एकदम माझी गाडी पंक्चर झाली, मी बसनं कीर्तनाला चाललो. एक जण गाडी भरलेली होती तशी, परंतु एक जणापाशी होती थोडी जागा. मग त्याच्याजवळ गेलो. मी म्हणलं ती देईन थोडी विधभर जागा बसायला आपल्याला. लोक काय तुम्हाला म्हणतो बुवा हे काय म्हणलं तुला काय बाई दिसत? अरे द्यायची जागा तर दे ना बाबा. मग बसलो कसं तरी. तो मग मला म्हणला महाराज नाव काय तुमचं? मग माझ्याकडे कार्ड होत, मी त्याला दाखवलं. ते म्हणे रामायणाचार्य आहे. म्हणलं बरं. ते म्हणे महाराज माझी एक शंका आहे. म्हणलं काय? म्हणे रावणाला किती मस्तक होते. म्हणलं 10 डोके होते. माझ्या माहितीप्रमाणे 10 डोके होते रावणाला. तर रावणाला 10 डोके होते. ते म्हणे ते मला माहिती, परंतु रावण ते मुंडके कसे होते बुवा? मी म्हणलं मध्ये एक होतं, इकडून 4 होते, इकडून 5 होते, अशी 10ची मी बेरीज करून दिली त्याला. पण तो मला म्हणलं मला ते प्रश्न नाही माझा. मग इकडून जर 5 मुंडके आणि इकडून जर 5 मुंडके तर रावण झोपत कसा होता? त्याला जर एका कानावर झोपायचं असं. आता आम्ही 12 गावचं पाणी पेल. त्याला म्हणलं रावणानं त्याच्या बेडरूममध्ये एक खड्डा करून ठेवला होता. 5 मुंडके त्याचे टाकायचं मग पाडायचं. म्हणलं काय विचारतील सांगता येत का मला? एक जण तर मला म्हणलं होता महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कधी लिहिली? म्हणलं 16व्या वर्षी. बरं भिंत कधी चालवली? म्हणलं चालवली असं ना 18व्या वर्षी. मला म्हणे तुमचं वय किती? म्हणलं माझं 36. मला म्हणलं मग त्या ना 18व्या वर्षी भिंत चालवली, तुम्ही 36व्या वर्षी एखादा दगड चालून दाखव मला. म्हणे त्याला म्हणलं कधी भिंत चालवली होती? म्हणे ते नाही का ते चांगदेव महाराज जिवंत वाघावर बसून आले, ते जिवंत सापाचा चाबूक घेऊन आले ते. म्हणलं मग पठ्ठ्या भीत चालितो ना, दगड काय मी भीत चालितो ना. तूही नाही वाघावर बसून आणि एक जिवंत सापाचा चाबूक घेऊन हातामध्ये, मी भीतर चालितो ना. तेवढे असं जमत? म्हणलं मग असं बरं जमत. शबरीनं वाट पाहिली. एक जणांनी मला विचारलं महाराज शबरीनं वाट कशी पाहिली? म्हणलं बघा मी आता तुम्हाला 10 अंक म्हणून दाखवणार आहे. 10 1 2 त्याला म्हणलं अशी वाट पाहिली हो. आता तुम्ही जशी इमानदारीनं सांगा आता कितीची पाहिली? तुम्ही जशी 3ची पाहिली, शबरीनं आयुष्यभर देवाची पाहिली, आयुष्यभर श्रीरामाची वाट पाहिली. प्रभू रामचंद्रजी एक दिवस आले आणि महाराज शबरीला भान राहिलं नाही. एवढं चिंतन घडलं, एवढं नामस्मरण घडलं, भानावर नाही शबरी. पात्र आणून देवाचे पाय धुवावे हे सुद्धा शबरीला कळालं नाही. पण पात्रच नाही ना घरामध्ये, संसारच काहीच नाही ना. जिचा संसारच नाही तिच्याकडे पात्र कशाचं? आज आमच्याकडे चांदीचं पात्र आहे, आमच्याकडे सोन्याचं पात्र आहे, आमच्याकडे काशाचं पात्र आहे, आमच्याकडे पात्र आहे, पण पात्रता नाही ना देवाचे पाय धुण्याची. शबरीकडे पात्रता आहे, पात्र नाही. धरलं आली शबरी, देवाच्या समोर उभी राहिली. डोळ्यातून अश्रू ओघळले, पाणी टाकायचं सुद्धा भान नाही. या अश्रूनं देवाचे पाद्य पूजन केलं महाराज. आणि ती विदेही अवस्थेला प्राप्त झालेली शबरी माता तिला त्या ठिकाणी नवीद भक्ती भगवान परमात्म्यानं दिली. शबरीमुळं आम्हाला श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम ही भक्ती मिळाली. शबरी भगवान परमात्म्याच्या मध्ये विलीन झाली. तिथून पुढे भगवान परमात्मा ज्या वेळेला फिरत 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 शोध घेत सीतामातेचं ज्या वेळेला
एका पर्वताजवळ आलेले. त्या पर्वतावरती काही वानरं राहतात. त्याच्यामध्ये सुग्रीव आहे, हनुमंतराय आहे. आणि त्यांनी पाहिलं कुणीतरी नर रूपामध्ये आहे, राजकुमार दिसतात, परंतु अरण्यामध्ये वनामध्ये आहे. मग वालीनं पाठवलेले शत्रू तर नाही आपले, म्हणून हनुमंतरायाला पाठवलं. हनुमंतरायानं वेश बदलून घेतला थोडा आणि परीक्षा घेतली प्रभू रामचंद्रची जवळ जाऊन. आणि ज्या वेळेला हनुमंत माझं आराध्य दैवत आहे, त्या वेळेला हनुमंतरायांना एवढा आनंद झाला. कारण हनुमंतराय म्हणजे ज्यांच्यामुळे रामायण अपूर्ण आहे महाराज. हनुमंतराय जर आले नाही तर रामायण अपूर्ण आहे ना. हनुमंतराय म्हणजे कोण आहे? जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी सुद्धा हनुमंतरायांना विचारावं, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जितेंद्रिय असणारे हनुमंतरायाची आणि त्या ठिकाणी प्रभूची भेट होणार आहे. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान.
जोरदार टाळी वाजवा बजरंग बलीसाठी. ते नाही नाही म्हणत होते पण आज अख्ख्या गावाचे दुष्ट लागतील तुम्हाला. खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद थोडी आहे. हा काय नाही दादा हरिभक्ती परायण लहान भाऊ जाधव दादांना मी कोटी कोटी या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण आमच्या सर्वांच्या आग्रहास्तव नको नको म्हणत होते पाय दुखतो त्यांचा परंतु आमच्या सर्वांच्या आग्रहास्तव या त्या ठिकाणी सुंदर हनुमंतराय त्या ठिकाणी रेखाटले. आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रभर तुमची कीर्ती होणार आहे या चॅनलच्या माध्यमातून. आणि आदरणीय आप्पांना मी धन्यवाद देतो की आज खरोखर सुंदर या ठिकाणी झाकी दर्शन सजवली आपण. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आहे. पुन्हा एकदा जय सियाराम जय सियाराम. भगवान प्रभू रामचंद्रजीची आणि हनुमंतरायाची आणि प्रभू रामचंद्रजीची त्या ठिकाणी भेट झालेली आहे. आणि याच हनुमंतरायांनी सीता मातेचा शोध लावलेला आहे. जय सियाराम म्हणत 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 हनुमंतरायानं प्रभूलं आणि लक्ष्मणजीला त्या ठिकाणी घेतलं आणि ऋषीमुख पर्वतावरती सूर्यवाकडे घेऊन गेलेले आहे. अशी गोड या ठिकाणी झाकी दर्शन आदरणीय राजू आप्पांनी दाखवलं. एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवत आपण या ठिकाणी आप्पांचं स्वागत करूया. हनुमंतरायाची प्रभू रामचंद्रजीची आणि प्रभू रामचंद्रजीची लखनजीची भेट झाली. ऋषीमुख पर्वतावरती आलेले आहे. सुग्रीवा बरोबर त्या ठिकाणी मैत्रीचे संबंध अग्नीच्या साक्षीनं मैत्रीचे नियम असतात. काही मैत्रीचे काही नियम असतात. ज्या वेळेला आपला मित्र संकटात असेल त्यावेळेला आपण स्वतःच्या स्वार्थाचा विचार सोडून त्या मित्राच्या संकटामध्ये दुःखामध्ये त्या मित्राच्या मदतीला जाणं हे मित्राचं पहिलं कर्तव्य आहे. मैत्री कशी असावी? स्वार्थी मैत्री नसावी. मग पाठीत खंजीर खुपसणारी मैत्री नसावी. मैत्री कशी असावी? संकटामध्ये धावून येणारी. सुखामध्ये सगळं जग बरोबर असतं पण दुःखामध्ये फक्त आणि फक्त मित्र बरोबर असतो. लक्षात घ्या. दुःख आडवा याला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या शकतो त्याचं नाव मित्र आहे. नाहीतर कलियुगातली मैत्री प्रभू रामचंद्रजी आणि सुग्रीवाची मैत्री या ठिकाणी आम्हाला काहीतरी शिकवते महाराज. आज कलियुगामध्ये मित्र मित्र पाहिले आपण तर कसे मैत्री आहे. जोपर्यंत स्वार्थ आहे जोपर्यंत त्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे तोपर्यंत खूप मित्र आहे. पण ज्या वेळेला मित्र भिकारी झाला आता त्याच्या बरोबर कोणी नाही महाराज. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कलियुगातली मैत्री सांगतो तुम्हाला एका मिनिटामध्ये. एका पोराला 10 रुपये दिले बापानं शाळेत जाताना 10 रुपये दिले आणि महाराज ते पोरग लेट झालं शाळेत यायला लेट झालं. त्याच्या मॅडमनं विचारलं भाऊ का बरं लेट झाला खरं सांग. ते म्हणलं खरं सांगू मॅडम माझ्या पप्पानं घरून निघताना मला 10 रुपये दिले. ते 10 रुपये रस्त्यानं पडले कुठंतरी पाण्यामध्ये माझा वेळ गेला म्हणून मी लेट झालो. दुसऱ्याला विचारलं तू का म्हणून लेट झाला रे. त्यानं सांगितलं खरं सांगू खोटं. खरं सांग म्हणे याचे जे 10 रुपये पडलेले होते ना त्याच्यावर मी पाय देऊन अर्धा तास उभा होतो म्हणून मी लेट झालो. ही कलियुगातली मैत्री आहे. मैत्री कशी असावी महाराज? दुधासारखी पाण्यासारखी मैत्री असावी. दूध आणि पाणी एकत्र बघा. दूध चाललं दूध डेअरीला दूध चाललं 40चा कॅन असतो ना मग सगळे कॅन 40चे भरले आणि एक कॅन 20चा भरलेला होता. मग ते कॅनमध्ये त्या छोट्या हत्तीमध्ये टाकले आणि ते सगळे कॅन शांत बसले पण एक कॅन तो असा अर्धा होता तो अर्धा हालायला लागला. मग गावाच्या पलीकडे एक वडा होता आणि त्या वड्यातलं पाणी त्या पाण्यानं पाहिलं हे दूध असं
हलतंय काय भानगड आहे. आणि त्या दुधानं पाहिलं ते पाणी वाड्यातून त्याच्याकडे पाहत होतं. मग ते दूध ते कॅनीमधले ते दूध काय म्हणलं, अरे काय करतो म्हणे, काय नाही गरीबाच्या बसलंय गरीब आणि काय करतो, चालतो का मुंबईला. ते म्हणलं गरीबाच्या नशिबात कशाची मुंबई. म्हणजे चाल मी तुला मुंबईला नेतो. 20 लिटर पाणी जसं उडालं तसं कॅनमध्ये पडलं, झालं 40. गेलं ते कॅन घेऊन मुंबईला गेलं. एका मावशीला बासुंदी बनवायची, तिनं ती कॅनच घेतली विकत, टाकलं कढईमध्ये, तापायला लावली, शेगडी चालू करून दिली. जेव्हा शेगडी तापली महाराज आणि ती कढाई तापली ना, तर त्या मित्रानं विचार केला, म्हणजे पाण्यानं विचार केला, आपल्या मित्रानं आपल्याला काय केलेलं आहे, फुकट मुंबई दाखवलेली. आपल्या मित्रानं आपल्याला मुंबई दाखवली की नाही, मग त्याचे आपल्याला उपकार आहे की नाही. मग ते उपकार विसरायचे का. मग अगोदर जळालं ते काय, पाणी जळालं महाराज. मग पाणी जळाल्यानंतर मित्रानं विचार केला, दुधानं विचार केला, आपला मित्रच जर राहिला नाही तर आपला जगून काय फायदा आहे. म्हणून ते उतू चाललं. ज्या अग्नीनं पाणी जाळलं त्याचा राग आला त्या दुधाला, ते त्या अग्नीला विजायला चाललं. तेवढ्यामध्ये त्या मावशीला मर्म माहीत होतं, याला कशानं गुण येईन. मावशीनं पुन्हा तौलीभर पाणी आणलं, दिलं ओतून त्याच्यामध्ये. झालं की नाही शांत. म्हणजे याला काय म्हणतात, दुधाची पाण्याची मैत्री. तसं मित्र कसा आहे, वनव्यामध्ये गारव्यासारखा आहे. प्रभू रामचंद्रजीची आणि सुग्रीवजीची त्या ठिकाणी मैत्री झाली. सुग्रीवाचा जो भाऊ आहे वाली, त्यानं त्या ठिकाणी सुग्रीवाची पत्नी पळवलेली आहे. राज्य त्या ठिकाणी तो करतोय आणि सुग्रीवाचं त्याचं वैर झालेलं आहे. आता प्रभूनं त्यांनी त्या ठिकाणी हातावर हात घेतला, मैत्रीचे संबंध अग्नीच्या साक्षीने निर्माण झाले. आता काय करायचं, मग त्या ठिकाणी आता युद्ध करायला लावलं वालीला युद्ध करायला लावलं. सुग्रीवाच्या गळ्यामध्ये एक पुष्पहार दिला आणि झाडाच्या आडून बाण मारला वालीला. वाली खाली पडला. वाली कोणालाही त्या ठिकाणी म्हणजे इतका ताकदवान होता की रावणाला त्यानं त्याच्या बगलेमध्ये धरून आणलं होतं वालीनं. असा वाली होता एवढा ताकदवान. पण प्रभूनं संधान साधलं, झाडाच्या आडून बाण मारला, वाली खाली पडला. त्यावेळेला वालीनं प्रश्न विचारला की माझा दोष काय, माझ्या भावाची माझी दुश्मनी आहे, तुझा आणि माझा दोष काय, तुझा आणि माझी ओळख नाही, संबंध काय आपला. त्यावेळेला प्रभूनं सांगितलं, तू अन्यायानं त्याची पत्नी पळवलेली आहे, तू काय केलंय, अन्याय केलेला आहे. मग अशा वेळेला अन्याय जो करणार आहे त्याला मी शिक्षा दंड देण्यासाठी आलोय. पण तरी तुला जर असं वाटत असेल तर पुढच्या जन्मामध्ये तू झाडाच्या आडून बाण मला मार. आणि तोच वाली पुढं कोण झाला द्वापार युगामध्ये, तो व्याध झाला आणि कृष्ण कन्हैयाला त्यानं बाण मारला. आता त्या ठिकाणी ते अलंकार ओळखले महाराज. सुग्रीवाकडे जे अलंकार पडलेले होते, सीतामात्यांचं खाली टाकलेले होते, ते अलंकार ओळखले आणि ते अलंकार ओळखून त्या ठिकाणी आता सीतामाता श्रीलंकेत आहे. हे कोणी सांगितलं, संपातीनं सांगितलं. तो जटायूचा भाऊ आहे, गंगेच्या किनाऱ्यावरती बसलेला आहे. संपाती काही किती दूर पाहू शकत होता, परंतु त्याची आता शक्ती कृश झालेली होती. पण माझा जटायू जर श्रीरामाचा भक्त आहे तर मी का वाईट वागायचं, म्हणून संपत्तीनं पत्ता दिला. अशोक वाटिकेमध्ये बसलेली सीतामाता दिसत होती. त्रिजटा सीतेच्या त्या ठिकाणी रक्षणासाठी होती आणि त्रिजटेबरोबर सीतामाता काहीतरी चर्चा करत होती. काय चर्चा करत होती, सीतामाता त्रिजटेला म्हणत होती की आमचा वियोग का घडून आला, का वियोग घडून आला आमचा. हे काय दृष्टाचरण होते म्या केली, गाई वत्सा परी पुरुषा बिघडविली, हे न कळे व संथित चरण तरले, सांगवो त्रिजटे सखय ऐसी सांगवो त्रिजटे सखय ऐसी. काय वाईट केलं असेल मी, काय दुष्ट आचरण माझ्याकडून घडलं असेल, सांग त्रिजटे, हे मला का सोसावं लागतं. अशी चर्चा त्यांची चालू आहे. ही संपत्तीनं पाहिलं आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाला माहीत झालं, प्रभू रामचंद्रजीला माहीत झालं, लखनजीला माहीत झालं. आणि आता काय करायचं तर सीता मातेचा शोध घेण्यासाठी हनुमंतरायाला पाठवण्यात आलं. सगळ्यांच्या मते निर्णय झाला आणि हनुमंतरायानं उड्डाण केलं महाराज. जय श्रीराम म्हणत उड्डाण केलं आणि लंकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी सीता शोध हनुमंतरायांनी केला. लंकेच्या गेट जवळच त्या ठिकाणी लंकिनी होती. ती लंकिनी घायाळ झाली. ती दिव्य एक श्रीमध्ये तिचं रूपांतर झालं आणि त्या ठिकाणी सगळ्या लंकेमध्ये सूक्ष्म रूप धरलं. महाराज हनुमंतरायाकडे सर्व सिद्धी आहे.
लहानही होता येतं, मोठंही होता येतं. सर्व सिद्धीचा दाता असलेला हनुमंतराय आहे. मग हनुमंतरायाने सूक्ष्म रूप धारण केलं. सगळे घरं पाहिले, रावणाचा महाल पाहिला, सगळ्या राक्षसांची घरं पाहिले. पण एका घरातून पहाटच्या वेळेला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ते कोणाचं घर होतं? ते घर होतं बिभीषणाचं. म्हणजे एवढ्या राक्षसांच्या नगरीमध्ये सुद्धा एक बिभीषण होता, जो श्रीरामाचं भजन करत होता. आणि श्रीराम प्रभूच्या अयोध्येमध्ये एक असा होता की जो श्रीरामाला नाव ठेवत होता की नाही? म्हणजे अपवाद आहे की नाही या गोष्ट? अयोध्येमध्ये सुद्धा हे रामाला काय करतो? नाव ठेवतो. आणि लंकेमध्ये एक जण असा आहे की जो त्या ठिकाणी श्रीरामाचं भजन करतो. मग विचारलं कोण आहे? मी बिभीषण आहे. रावणाचा परिवार मोठा आहे, एक कुंभकर्ण आहे, एक बिभीषण आहे, एक रावण आहे. आणि असा परिवार, मोठा परिवार आहे. 1,00,000 मुलं आहे, 1,25,00,000 नातू आहे. असा तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. मग हनुमंतरायांनी विचार केला, आता सीता मातेचा शोध घ्यायचा आहे. सूक्ष्म रूप घेऊन त्या ठिकाणी अशोक वाटिकेमध्ये गेले आणि झाडावर जाऊन बसले. क्रुश झालेली सीता माता चिंतन करते, मेरे प्रभू कब आएंगे, मेरे प्रभू कब आएंगे. का माझा माझ्या श्रीरामाचा वियोग झाला असेल? सीता रामरूप झाली आणि इकडं राम सीता रूप झाले. लक्षात घ्या. मन ही राम झाले, मन ही राम झाले, प्रवृत्ती टाकून कैसे निवृत्तीशी आले. श्रवण कीर्तन कैसे पाद सेवन केले, अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केले. यम नियम प्राणायाम प्रत्यार संपादिले, बोध बोधले बोधिता नाही ऐसे झाले. बाप रखुमा देवीवर मी पण विसरले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती टाकून कैसे निवृत्तीसे आले. सीता माता प्रभू रामचंद्रजीचं चिंतन करते. प्रभू रामचंद्रजी सीता मातेचं चिंतन करतात सतत सतत. आणि महाराज त्या वियोगामध्ये अतिशय महाराज खाण्याचं भान नाही, पिण्याचं भान नाही, काहीच नाही. सीता माता उपवास धरलेला आहे. हे हनुमंतरायाने ज्या वेळेला पाहिलं, दुःख झालं. मेरी माँ, माझी माता या शोकामध्ये, या दुःखामध्ये या राक्षसानं दांबून ठेवलं. प्रभूची मुद्रिका टाकली हातावरती, ओळखलं इथं श्रीरामाची मुद्रिका आहे. कुणी आहे? कुणी आणली? हनुमंतराय खाली आले, मूळ स्वरूपामध्ये प्रकट झाले. हे माते, मी श्रीराम प्रभूचा दास आहे, तुमच्या शोधासाठी मी या ठिकाणी आलोय. मला भूक लागलेली, काय खाऊ? पडलेले फळं खा म्हटले. खाली पडलेले फळं खा. ते खाली पडलेले फळं घेण्याच्या होळा द्यायचा आणि असा होळा द्यायचा की ते फळं सगळे खाली पडायचे. मग अशा अवस्थेमध्ये ज्या ठिकाणी फळं पडतात, सगळ्या त्या अशोक वाटिकेचा विध्वंस केला. वानर आलं, राक्षस पळत सुटले. वानर आलं, राक्षस पळत निघाले. त्यावेळेला एका एकाला धरून खाली आपटवायचे महाराजांनी, शिक्षा द्यायचे. हनुमंतरायाने त्या ठिकाणी अनेक राक्षसांना काय केलं? दंड दिला महाराज. रावणाचा अक्षय नावाचा पुत्र आला, त्याला सुद्धा तो सुद्धा त्या ठिकाणी हनुमंतरायाने मारला. शेवटी महाराज इंद्रजित मेघनाथ आला आणि त्यानं त्या ठिकाणी पाशामध्ये बांधलं हनुमंतरायाला. आणि मग देवादिकांचा मान ठेवण्यासाठी, त्या पाशाचा मान ठेवण्यासाठी प्रभूनं काय केलं? हनुमंतरायाने केलं, स्वतःला दांबून घेतलं आणि रावणाच्या त्या महालाच्या मध्ये जाऊन, त्या ठिकाणी रावणाच्या समोर जाऊन रावणानं त्या ठिकाणी आग लावली. शेपटीला आग लावली. कशासाठी? सगळ्यात जास्त जीव कशात आहे? वानराचा कशात आहे? शेपटीमध्ये आहे, शेपटीत आहे. मग लावा, आग लावून द्या. महाराज आग लावल्याबरोबर हनुमंतरायानं उड्डाण साधलं, संधान साधलं आणि जाळीली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. धन्य अंजनीचा सूत, नाव त्याचे हनुमंत, नाव त्याचे हनुमंत. धन्य अंजनीचा सूत, नाव त्याचे हनुमंत, नाव त्याचे हनुमंत. धन्य अंजनीचा सूत, नाव त्याचे
लंका जाळली महाराज, जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. हनुमंतरायानं संधान साधलं, उड्डाण केलं. सीता मातेचा शोध घेऊन हनुमंतराय प्रभू रामचंद्रजी जवळ आले, परंतु दुःख व्यक्त करू लागले. देवा श्रीरामा, काही करा पण लवकरात लवकर माझ्या मातेची त्या ठिकाणून सुटका करा, असं म्हणणारे हनुमंतराय. आणि त्या ठिकाणी मग प्रभू रामचंद्रजीनं निर्णय घेतला. अनेक वेळेला त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. एकदा अंगदजी सुद्धा समजून सांगण्यासाठी गेले, परंतु त्या ठिकाणी रावण समजायच्या तयारीत नाही. आणि मग एक बंदर आया था उसने लंका जलाई, एक बंदर आया था उसने लंका जलाई, अशी चर्चा प्रत्येकाच्या कानावरती आहे श्रीलंकेमध्ये. आणि एकमेकाशी पुटपुटतात की सेवक आहे म्हणता, जो आया था बंदर हो तो सेवक है, सेवक इतना कर सकता है तो उसका मालिक कैसा होगा. ही चर्चा आळंदीमध्ये त्या ठिकाणी श्रीलंकेमध्ये आहे. आणि अशी चर्चा करता 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 काय झालं, मग त्या ठिकाणी उदाहरण आलं त्या चर्चेला. मग एक दिवस ही चर्चा चालली आणि बिभीषणजी त्या ठिकाणी बिभीषणजी गेले प्रभू रावणाकडं. रावणाच्या बरोबर समोर पुढं सांगत होते की काय करायचं त्या वानराचं. रावणानं ठरवलं क्या किया जाय. त्यावेळेला सांगितलं या बहुत मर्द बैठे. त्यावेळेला बिभीषणानं एक महत्वाचं उद्गार काढले की या ठिकाणी आता मर्द बसले, पण ज्या वेळेला लंका पेटवल्या जात होती, ज्या वेळेला लंका पेटवल्या जात होती त्या मर्द कुठं गेले. असं म्हटल्यानंतर बिभीषणाला विचारलं काय केलं पाहिजे. त्यावेळेला बिभीषणानं दर्शन दाखवलं. जॅकीवाल्यांना धन्यवाद आहे, ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांना जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करूया. हनुमंतरायांनी सीता मातेचा शोध घेतला, परंतु लवकरात लवकर त्या ठिकाणी आता सीता मातेची सुटका करायची आहे. प्रभू काही करा पण माझ्या मातेला लवकरात लवकर सुटका करा, असं म्हणल्यानंतर प्रभू आता निर्णय घेणार आहे. त्याच वेळेला बिभीषणजी या ठिकाणी रावणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की आपण काय केलं पाहिजे, आपण शरण गेलो पाहिजे श्रीरामाला. कारण जगाचा चालक मालक भगवान परमात्मा आहे. तो जर त्या ठिकाणी सर्व शक्तिमान आहे, त्याची श्री आणून आपण अपराध केलेला आहे. म्हणून रावणा तू शरण जर गेला तर आजही शरणागतीला शरण देण्याचं सामर्थ्य श्रीरामात आहे. असं म्हटल्यानंतर कंबरड्यात लाथ घातली बिभीषणाच्या. आणि त्या ठिकाणी माझा जो शत्रू आहे त्याचं वर्णन करतो. जा शत्रूच्या बाजूनं गेला. त्या ठिकाणी बिभीषण त्या ठिकाणी निघाला, श्रीरामाच्या बाजूला येऊन उभा राहिला. आणि मग आता नळ आणि निळाच्या हातानं त्या ठिकाणी काय केलं, सेतुबंधन झालं. आणि सेतू बांधून आता सगळं वानर सैन्य आणि हनुमंतराय, प्रभू रामचंद्रजी, लखनजी, सुग्रीवजी सगळी मंडळी या ठिकाणी लंकेमध्ये येऊन त्या ठिकाणी थांबलेले. अंगदाला पाठवलं तह करण्यासाठी, परंतु तो तह सफल झाला नाही. आणि अनेक त्या ठिकाणी युद्धाची गर्जना झाली. कोणी जय दशानन म्हणतं, कोणी जय श्रीराम म्हणतं. जय दशानन जय श्रीराम म्हणता म्हणता युद्धाला सुरुवात झाली. अनेक सैनिक मरू लागले, अनेक वानरही मरू लागले, परंतु पुन्हा जिवंत होत होते वानर. आणि अशी भगवान परमात्म्याची आगाध लीला. ज्या वेळेला मेघनाथ युद्ध करण्यासाठी आला, त्या मेघनाथानं एक आणि त्या शक्तीनं महाराज लखनजी त्या ठिकाणी घायाळ झाले. त्याही वेळेला हनुमंतरायानं सुषेण वैद्याचं घर उचलून आणलं. सुषेण वैद्याचं घर उचलून आणल्यानंतर वैद्यवच उचलून आणले, औषधी सांगितली, द्रोणागिरी आणावं लागेल. हनुमंतरायांनी द्रोणागिरी पर्वत आणला. आणि सकाळ होईपर्यंत त्या ठिकाणी सूर्योदयाच्या अगोदर ते औषध लखनजीला मिळालं. त्या ठिकाणी इंद्रजिताचा वध झाला, मेघनाथाचा वध झाला. रावण दुःखी झाला, पण आता रावणानं कुंभकर्णाला त्या ठिकाणी जागवलं. प्रचंड 1000 हत्तीचा बळ असलेला हा कुंभकर्ण युद्धासाठी आला. त्याचाही प्रभूनं वध केलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आता रावण स्वतः त्या ठिकाणी रण मैदानामध्ये येतो. आणि रावणाचा वध होत नाही. एक शिर तुटला तर दुसरं शिर त्या जागेवर येत आहे. कशामुळं होतंय हे बिभीषणानं मर्म सांगितलं. रावण म्हणजे अहंकाराचं स्वरूप आहे. आणि आम्हाला सुद्धा अहंकाराच्या मुळावरती घाव घालायचा आहे.
ज्या वेळेला आमचा अहंकार जाईल, मीपणा जाईल, अभिमान जाईल, त्या वेळेला आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही पवित्र होतो आणि आम्ही या नरदेहामध्ये येऊन आमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. बिभीषणानं मार्ग सांगितला. अमृताचा कुंभ याच्या नाभीमध्ये आहे. संधान साधलं प्रभूनं, एक धनुष्याला बाण लावला, संधान साधलं आणि सुसू करत बाण निघाला. जसा निघाला तसा तो कुंभ फुटला आणि घायाळ झालेला रावण धारातीर्थी पडलेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान महादेव की. अहंकारावरती विजय. मंदोदरी विलाप करू लागली. मंदोदरी रडत होती आणि रावण मात्र हसत होता. देव प्रभू रामचंद्रजी समोर उभे आहे. मंदोदरी रडते, रावण हसतोय. त्यावेळेला देवानं विचारलं का असतो. त्यावेळेला रावणानं सांगितलं, युद्ध तुम्ही जिंकले का मी. युद्ध जिंकलं कोण. युद्ध कोण जिंकलं. श्रीरामाला सांगितलं रावणानं, अहो मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला लंकेमध्ये पाऊल ठेवू दिलं नाही, पण तुम्ही या ठिकाणी लंकेत असतानाच मी तुमच्या अयोध्येमध्ये प्रवेश करतोय. म्हणजे प्रभू रामचंद्रजीच्या शरीरामध्ये रावणाची प्राण ज्योत विलीन झाली. महाराज, रावण हा शिवभक्त आहे. जटाट विगलज्जल प्रवाह पावितस्थले गले व लंब्य लंबितम भुजंग तुंग मालिकम हे स्तोत्र रावणानं लिहिलंय. असा शिवभक्त असलेला रावण, पण अहंकाराचं प्रतीक आहे. अहंकार आहे आणि त्या अहंकारावरती श्रीराम प्रभूचा विजय झाला. बिभीषणाला लंका दिली. तुकोबारांनी प्रश्न विचारला आम्हाला, बाबा मनती बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. आहे की नाही अभंग. मनती बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. बिभीषणानं श्रीरामाची संगती करून काय मिळवलं. लंका मिळवली. पण रामाबरोबर वैर करून रावणानं काय मिळवलं. मोक्ष मिळवला. आणि त्या मोक्षापर्यंत आम्हाला जायचं आहे. बिभीषणाला लंका दिली आणि प्रभू रामचंद्रजीला लक्षात आलं, कारण भरतानं सांगून ठेवलेलं होतं, जोपर्यंत 14 वर्ष झाले, 14 वर्षाच्या पुढं एक दिवस जरी गेला तर देवा मी माझा देह ठेवणार नाही, ही शपथ आहे तुम्हाला. माझ्या भरताची काळजी आहे. म्हणून श्रीराम प्रभू आणि लखनजी सीता मैयाला घेतलं. त्यांची भेट झाली आणि त्या ठिकाणी दिव्य रथातून राजा दशरथाचं दर्शन झालेलं आहे. आणि म्हणून आता प्रभू रामचंद्रजी हनुमंतरायला सांगतात, तू पुढं जा बाबा, माझा भरत काही बरं वाईट करून घेईल. हनुमंतरायनं उड्डाण साधलं, अयोध्येला आलेले आहे आणि केवटाला दिलेलं वचन प्रभूनं आता पाळलेलं आहे. आणि त्या केवटाला भेट देऊन प्रभूजी सुद्धा अयोध्येमध्ये येणार आहेत. त्या अयोध्येमध्ये भगवान परमात्मा आल्याचा आनंद या ठिकाणी आपल्याला साजरा करायचा आहे. राम राज्याभिषेक करायचा आहे. अशी जी कथा आहे गेल्या 7 दिवसापासून आपल्या या परमपवित्र बाबुळगाव गंगा या गावामध्ये सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाचं वाढलेलं सौंदर्य माझ्यापर्यंत ही सेवा आली. माझ्या सद्गुरूंनी जसं काही सुचवलं, बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये निश्चितच माझ्याकडून एखादा अपशब्द गेला असेल, तो वाणीचा दोष आहे. जे काही बरोबर असेल महाराजांचा कृपा प्रसाद आहे. रोज जी मंडळी या ठिकाणी श्रवण करण्यासाठी येत होती, खऱ्या अर्थानं पहिल्या दिवशी आपली खूप फजिती झाली होती, पण तरी देखील दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झाला. म्हणून तुम्हाला खूप 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 धन्यवाद आहे. या देवस्थानची जी ट्रस्टी मंडळी आहे, आमचे मार्गदर्शक, आमचे परमार्थप्रेमी जी ट्रस्टी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व दादांती भेटली, तर ओळखी पाळखी झाल्या. मी महाराज मंडळी आहे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. त्याचबरोबर आमचे परममित्र विजय भाऊ कुंजेर यांच्याकडून या ठिकाणी सेवा माझ्यापर्यंत आली, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद आहे. माता भगिनी सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. असं वाटतं आपल्यासमोर बोलतच राहावं, परंतु घड्याळ कोणासाठी थांबत नाही. आपली संकल्पित मर्यादित वेळ या ठिकाणी संपलेली आहे. आणि जी कथा आपण या ठिकाणी श्रवण केली ती या ठिकाणी संसारात तापलेल्या जीवाला शांत करणारी आहे. ती कथा तुम्हाला आम्हाला मोक्षापर्यंत नेणारी आहे. अशी श्रीराम कथा. त्या निमित्तानं या ठिकाणी वाचन झालं, बरोबर, ज्ञानेश्वरी पारायण झालं, बाबांनी केलं. जे पारायणासाठी बसले त्यांना धन्यवाद आहे.
त्याचबरोबर हरिपाठाची रोजची नित्यनेमानं भजनी मंडळी खूप भारी भजनी मंडळी बरं का आपल्या गावात. भजनी मंडळी तालासुरात आहे, खूप आवड आहे, खूप आनंद आला भजन ऐकणार हरिपाठ ऐकण्यासाठी आम्हाला. आणि मी जरा सरळ बोलणार आणि डायरेक्ट बोलणार आहे, मी खरं ते बोलतो. येतो ना नामस्मरण वाचूनी अशी अवस्था या ज्येष्ठ मंडळीची आहे. सगळ्या म्हाताऱ्या माणसांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. तरुणांना या ठिकाणी धन्यवाद देतो, कारण तरुण हा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. तरुण जर एकत्रित आले नाही तर या ठिकाणी प्रसाद कुणी वाढला असता. आपण सगळे भोजनाला बसल्यानंतर सगळे आपल्याला वाढ करतात आणि सगळी तरुण मंडळी आपली काळजी घेतात. सगळ्या तरुणांना या ठिकाणी धन्यवाद. माता भगिनींना या ठिकाणी मनपूर्वक पुन्हा पुन्हा कोटी कोटी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी वाणीला विश्रांती देण्यापूर्वी जी कथा आपण श्रवण केली ती कथा कशी आहे महाराज. जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा ऐसी हरी कथा पावन हरी कथा ऐसी हरी कथा पावन हरी कथा ऐसी हरी चला राम पंचायत येऊ द्या आपला राम पंचायत. से श्रवण कर मिट जाती है से श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा ऐसी राम कथा ऐसी हरि 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 कथा खऱ्या अर्थानं मी एवढा मोठा विद्वान नाही, तरी देखील एवढा समाज आमच्यावर प्रेम करतो. काही काही वेळेला मी माझ्या मनाला प्रश्न विचारतो, काय आपण पूर्वजन्मी पुण्य केलं असेल की समाज एवढी काळजी घेतो. तुमची आमची ओळख पाळख नसताना सुद्धा तुम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे आमच्यासारख्या महाराज मंडळीला जपता. काय आम्ही एवढं पुण्य केलं असेल बरं. कुठल्या तरी काळी माझ्या आईवडिलाकडून आजोबा आजीकडून गंगागिरी महाराजांची सेवा घडली असेल, ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची सेवा घडली असेल, आणि आज माझं भाग्य आहे की माझ्याकडून सद्गुरू महंत गुरुवर्य रामगिरी महाराजांची आणि सरला भेट संस्थांची सेवा घडते. आणि म्हणून तेच पुण्य काहीतरी उदयाला येत असेल आणि म्हणून तुम्ही आम्हाला एवढं प्रेम देता. आम्ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीनं प्रेम दिलं पाहिजे. एकोप्यानं गुण्या गोविंदानं सर्वांनी राहिलं पाहिजे. एकत्रित राहून प्रेमाची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि असंच आनंदीमय आपलं सर्वांचं जीवन हो. श्रीराम प्रभू आपल्यावर दर्शन द्यावे प्रभू रामाने दर्शन द्यावे. गातो मुखी हरिन गातो मुखी हरिना अंतरी माझ्या रात्र दिन तो वास करील श्रीराम 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 प्रभु श्रीराम. हे रामपंचायतन आपल्या समोर उभे आहे. अयोध्येमध्ये आलेले सगळ्यांना आनंद झालेला आहे. फक्त दुःख एवढंच आहे, राजा दशरथ नाही आहे. अयोध्येतल्या नरनारीला आनंद झालेला आहे आणि गुढिया तोरणे पुन्हा गुढ्या उभारलेल्या आहे आणि ध्वज त्या ठिकाणी लहरायला लागलेले आहे. आणि म्हणून अवध मे आनंद भयो, अयोध्येमध्ये पुन्हा आनंदाला पारावार नाही. आणि एक एक प्रभू रामचंद्राचं गुणगान करणारी सगळी त्या ठिकाणी अयोध्यावासी भगवंताचं भजन करतायत. ना रे
उने आम्हासी झाले राम राज्य काय उने आम्हासी झाले राम झाले राम राज्य काय उने आम्हासी झाले राम राज्य काय उने आम्हासी धरणी धरे पिके गाई ओढल्या म्हशी धरणी धरे पिके गाई ओढल्या म्हशी ओढल्या म्हशी राम वेळोवेळा मी गाऊही राम वेळोवेळा मी गाऊही राम वेळोवेळा मी गाऊही राम वेळोवेळा दळिता कांडिता जीविता गे बाई स्वप्नी हे दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरेस भय सुटले कळी काळा तुका मने रामे सुख दिधले आपुले कया गर्भवासी येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा मी गाऊ राम वेळोवेळा मी गाऊ राम वेळोवेळा मी गाऊ राम वेळोवेळा मी गाऊ आनंदानं मोठ्या प्रेमानं सर्वांनी भगवान परमात्म्याचा जय जयकार केला आणि त्या ठिकाणी राम राज्याभिषेक झाला. अशी सुरस अविट गोड पवित्र माझ्या अल्पशा मती ज्यांनी महाराष्ट्रभर पोहोचवली ते दास संतांचा चॅनलचे मालक आमचे आदरणीय ऋषीदादा, त्याचबरोबर 7 दिवस ज्यांनी झाकी दर्शन आपल्याला दिलं आणि आदरणीय आप्पा, त्यांना मी विनंती करतो की त्यांचं पूजन या ठिकाणी दोघांचं पूजन विजयदादा कुंजीर यांनी या ठिकाणी व्यासपीठावर करायचंय. चला ऋषीदादा या. कृपया आप्पांना विनंती की आपण या धर्म स्टेजवर यायचं आहे. कृपया आपणास विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आप्पांना कमिटीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. आपण उत्कृष्ट अशी झाकी दर्शन या 7 दिवसामध्ये दाखवलं. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व भजनी मंडळी मी धन्यवाद देईन.